गुरो तुझी पदवारिधारा गो सदा का एकदोषधारा सदैव माझे मनवाणे सिद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध ब्रह्माद्यचे पारंपर्य यावत प्रभू पादांबुजो सावत प्रणवी काय बोलावं असं प्रश्न पडतोय. कारण उत्तम जबाबदारी बुवाने इथं पार पाडलेली आहे. येणाऱ्या माणसाला फुगवायचं नसतं. ते इतकं म्हणजे स्वतः तास म्हणून घेतात आणि दुसऱ्या तासाला मात्र स्वामित्व देऊन ठेवतात. ही खरोखर मोठी जबाबदारी त्यांनी आज पार पाडलेली आहे. मी तुमच्या तासात वेग आहे. नवे आदिशंकराचार्यांचा एक सेवक आहे. जे काय बोलतील ते बोलतील. आता एक विषय मांडायचा झाला तर आपण या ठिकाणी जे राम नामावरचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये नाव पाहिल्यानंतर खरोखर चिंतनाचा एक स्तर लक्षात येतो. एका पद्धतीनं चिंतन घडलेलं आहे की ज्याला आध्यात्मिक बैठक आहे असं चिंतन याच्यावर दिसतं. एकच नाव मी पाहिलं लागलं पतित पावन असं त्याचं एक नावावर चिंतन केलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी सांगायचं होतं की पतित पावन म्हणजे जो पतित झालेला आहे त्याला पावन करण्याकरता देव मात्र काय होतो, देव पतीच होत नाही, तो आपलं स्थान पडून खाली त्याला अवतरण असं म्हटलेलं आहे. तो अवतार घेतो आणि दुसऱ्याला पवित्र करत असतो. हे आपल्याला यातनं एक विषय दाखवायला हवंय. माझ्या अवतरणाचा त्या झालेला नाही दिसत. मला ते आता दिसलं नाही गडबडीने. दुसरा विषय नावाच्या बाबतीत बघायचा झाला ना तर सगुण निर्माण हा त्यांच्यात वेळा इथं वापरण्यात आलेला आहे. सगुणाला धरून निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची असते. सगुणाधारे निर्गुण प्राप्ती अनुभव कधीला बहु सांगते. सगळ्या तत्वाने हा अनुभव झालेला आहे. आद्यशंकराचार्यांनी तर ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये शेवटच्या अनावर्ती शब्दात या सांगताना सांगितलेलं आहे की निर्गुणाच्या उपासकाला परब्रह्माची प्राप्ती होईलच होईल, पण सगुणाला काय आहे की नाही आता प्रश्न उपस्थित करून त्याला उत्तर दिलेलं आहे की त्या सगुणाच्या मागं जर त्याची दृष्टी निर्गुणावर असेल तर त्याला ही तीच गती प्राप्त होईल असं आचार्यांनी पूर्णपणे वचन दिलेलं आहे. लक्षात घ्या, आम्ही नाम घेतो, नामस्मरण करतो. आता नामस्मरण करता की सगळे शब्द काय वापरतात? नामस्मरण शब्द वापरला तरी नामस्मरण शब्द बरोबर आहे का? मुळामध्ये नामस्मरण हा शब्दच चुकीचा आहे. सर्जिकल स्ट्राईक आताच काम होत ना, मोदीने आता स्ट्राईक केला ना सर्जिकल स्ट्राईक. नामस्मरण हा शब्द का चुकीचा आहे की स्मरण केव्हा होतं आणि कोणाचं होऊ शकतं? जे माग भूतकाळामध्ये अनुभवलेलं आहे त्या गोष्टीच फक्त स्मरण होत असतं. भविष्यात होणाऱ्या गोष्टीचं स्मरण होत नाही, त्याचं चिंतन होतं, स्मरण होत नाही. पण इथं नाम हे मागं अनुभवलेलं आहे का आपण त्याचं स्मरण व्हावं म्हटलं तर नामाचा अनुभव घेतला असतो तर पुन्हा सामने जन्ममरणात यावंच लागलं नसतं. तेव्हा अनुभव मागं घेतलेला नाही आणि घेतला नाही तर त्याचं स्मरण होईल कसं? हा शब्द वापरत असताना आपल्याला उलट बोलायची सवय असल्यामुळे आपण नामस्मरण म्हणतो. खरं तर स्मरणपूर्वक नाम अशी आपली पद्धती आहे. ज्या वेळेला एखाद्या नामस्मरणाला आपण माळ करायला बसतो त्यावेळेला पहिल्यांदा ध्यान करतो. म्हणजे काय करतो? आधी स्मरण करतो आणि मग त्याचं नाम घेतो. म्हणजे स्मरणपूर्वक नाम असं तो शब्द करता वापरायला पाहिजे. तिथं आपण म्हणतो तो सुद्धा वापरत नाही. मग तो शब्द कुठे लागू होतो? नामस्मरणाचा शब्द कुठे लागू होतो? तो शब्द फक्त एकाच ठिकाणी लागू होतो की जो अजपा जप आहे. अनेक जन्मापासून सोहम साधना ज्याला म्हटली जाते तिथं स्वतः शब्द लागू होतो. अनेक जन्मापासून ती चालत आलेली आहे आणि आपल्या परब्रह्माची एकरूप होण्यानंतर ती जपणार आहे म्हणून त्याला शब्द लागू होतो. किती गोष्टी आता घडलेल्या प्रसंगातून आपल्याला माहित होतं. भरपूर गोष्टी सांगता येतात. थोडस घरामध्ये डॉक्टरला आपण बोलवलं पेशंटसाठी. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, व्हिजिटिंग डॉक्टर असायचे, घरी यायचे
आता ते डॉक्टर काय म्हणतात दवाखान्यात घेऊन या, पण पूर्वीचे माणसं कसं जात होते व्हिजिट देत होते. घरी बोलावल्यानंतर पेशंटला सिरियसनेस पाहून आपण त्याला सांगतो डॉक्टर पाहिजे तर त्यांना इंजेक्शन द्या पण बरं होते. तसं आता इथं बोलवलंय म्हणल्यानंतर इंजेक्शन चालेल का तुम्हाला? काय इंजेक्शनचा विषय असा आहे की इथं आता मी केलेली कृती आहे ही 100% चांगली कृती आहे. काय केले ते तपासून घेतलं ते पुरातन आहे सिद्ध झालं हे फार चांगलं, पण या लोकांचं काम आहे, आपल्या सगळ्याचं काम नाही आहे. कारण गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये श्रद्धावान लोके ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लोकांपर्यंत अतिरेणाने गच्छति असं सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना त्याच्या पुढे ठेवलाय संशयात्मा विनश्यति. संशयात्मा म्हणजे आम्ही ज्याला या गोष्टीवर संशय समर्थांचा असेल का संशय ठेवणं विचार. जे विश्वासानं मिळणार आहे जे श्रद्धेनं मिळणार आहे ते ह्या सायन्समध्ये मिळत नाही. याचा काय फरक आहे तुम्हाला मी सगळे देशात काय लागलंच आहे, पण याचा उपयोग सामान्य लोकांना काय आहे का? एक फार एवढं होईल की आमच्याकडे मठामध्ये आचार्य समाजाच्या वापरलेला झाला आहे. एक घडलेला प्रसंग होतो. आमच्याकडे एक व्यक्ती आहे त्याला 3-4 रुद्राक्ष आणले होते. हे मी रुद्राक्ष घेतलेले आहे ते करायचं होतं. तुला काय करायचं त्याची फळाची जर मतलब आहे तर त्याला करायचं काय घेते करायचं तू त्याच्यावर विश्वास ठेव तुझं काम होईल. बरे खोटं असेल तर तुझा त्या विश्वासामुळे ते काम करते आणि जर तू विश्वास ठेवल्यानंतर खरे असून काम करणार नाही त्यावर तुझं कर. अक्षरशः तिथे 12 वर्ष 16 वर्षाचा कालावधी गेला तर तुम्ही म्हणाला माझी कामं झाली पण तू खरेच ते इतकं सोपा त्याला टेस्ट करण्याची गरज काय आहे का? नाही ना, मला परंपरेतून आलेले आहेत आणि माझा ह्याच्यावर पूर्ण विरोध आहे. ह्या गोष्टीतच आपल्याला या गोष्टी सिद्ध होत असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या कशाची गरज असत नाही. त्या कार्याचा विषय उल्लेख करत असताना आणखी एक गोष्टीचा मला आनंद झाला की रामाचं मंदिर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. फारच चांगली अवस्था आहे. कारण राम नसेल तर काय आहे? रामच सगळीकडे आहे. त्या गोष्टीला सुद्धा एक मगाशी आणखी उल्लेख झाला थोडासा की अयोध्येला जर राम मंदिर त्यावेळेला मी प्रतिक्रिया दिलेली होती असं मला आठवत आहे की अयोध्येला राम नव्हता 500 वर्षाला राम आला. हे शक्य आहे का हो? जो चराचरामध्ये व्यापलेला आहे तो नाही म्हणणं योग्य आहे का? तो फक्त दृष्ट स्वरूपात नव्हता असं म्हटलं तर हे चाललं असेल. सगुणात नव्हता निर्गुणाचा तो नाही याची जागाच नाही. मग असं आपण जर म्हणतो आणि काय म्हणतो आपण की ह्याची मशीद पाडली आपण मशीद होतीच म्हणतो इथे आमच्या रामाचं मंदिर आहे त्यासाठी म्हणून कार्य करतोय. हा विचाराचा एक भाग आहे जिथं आपण जरा इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो. ते पॉझिटिव्ह थिंकिंग जर केलं तर या विचारांची शक्ती जी आहे ही विचारांची शक्ती ते कार्य करतं आणि ते कार्य आपल्याला महत्वाचं असतं. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग हे सगळ्यांनी आपल्या मनामध्ये ठरवले. असं होईल तसं बस तसं असं होईल तसं नाही हे तसंच होणार आहे हे ज्यावेळेला म्हटलं जातं ना त्यावेळेला त्याचं खरं पण आपल्याला प्राप्त होतं. आता ज्यावेळेला आपण बघत होतो समाजाच्या बाबतीमध्ये आणखी एक आपल्याला गोष्ट बघायला मिळते की ज्याने समर्थांनी ज्या रामरायाची उपासना सुरू केली त्या रामरायांच्याबद्दल काय पाहिलं? कारण उपासना सुरू करत असताना ज्या उपासना म्हणा भक्ती म्हणा हे त्या भक्तीची व्याख्या केली गेलेली आहे की महात्म्य ज्ञानपूर्वकम महात्म्य ज्ञानपूर्वकम स्नेहाकाशः कर्णवृत्ती विशेषः भक्ती. महात्म्य कळायचं आपण त्या एखाद्या व्यक्तीच्या मागे लागतो ती मुलगी असेल नाहीतर माता माणूस असेल किंवा एखादा बाबा असेल नाहीतर आणखी पुढे असेल त्या मागे काय जातो त्यावेळेला आपल्या स्वभावावर आपण त्याच्यामध्ये महात्म्य बघतो ना आणि ते बघितल्यानंतर त्याच्या मागे लागतो. तसं महात्म्य हे त्याचं बघितलं काय त्याची देवतेच्या मागे आपण लागत नाही. मग हे जे महात्म्य आहे हे जे आहे हे महात्म्य समाजाने काय बघितलं बरोबर आपल्याला त्या ठिकाणी तर त्याची मर्यादा बघितलेली आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं गेलेलं आहे. कशा मर्यादा पाळल्या नाही
प्रजाजनांची मर्यादा पाळलेली आहे, आपल्या भावाची मर्यादा पाळलेली आहे, आई ज्या तिन्ही होत्या त्या तिन्ही आईंची मर्यादा पाळलेली आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या कुलपुरुषाची सुद्धा मर्यादा पाळलेली आहे. कोण रामाचे कुलपुरुष कोण आहे? नाव काय त्याचं? कुलाचं नाव काय घेतलं जातं? रघुवंश म्हटलं जातं. म्हणजे रघुकुलाचे ते पूजन आहे, रघुकुलाची परंपरा त्यांनी पाळली. रघु म्हणजे सूर्य, बरोबर आहे तुमचं, चुकीचं नाही आहे, पण तो शब्द योग्य तिथं जो रघुकुल आहे तो महत्वाचा आहे. याची परंपरा त्यांनी पाळलेली आहे. सूर्याची परंपरा काय पाळली? प्रभू रामचंद्राने सूर्याची परंपरा काय पाळली आहे? एक पहा, सूर्य आता 14 जानेवारीला उत्तरायण सुरू झाल्यामुळे दक्षिणेतून निघाला, उत्तरेला येणार आणि उत्तरेला 14 जूनला काय 14 जुलैला मला 14 जुलैला तो पुन्हा तिथून येतो आणि दक्षिणेला जातो. म्हणजे सूर्याचा प्रवास हा कुठे आहे? दक्षिणेपासून निघायचं आणि उत्तरेला जायचं आणि उत्तरेला येऊन पुन्हा दक्षिणेला जायचं. या ट्रॅक मध्ये सूर्य फिरतोय. आणि प्रभू रामचंद्रांनी कुलपुरुषाची म्हणजे सूर्याची कशी केली? अयोध्येतून निघालेले आहेत आणि दक्षिणेला लंकेपर्यंत गेलेले आहेत आणि दक्षिणेला निघून पुन्हा ते कुठं पोहोचलेले? अयोध्येला पोहोचलेले. तुला विमान आले का कसे आले हे आपण विचार विचार ठेवा, पण ते आलेले आहेत. असं जर आहे तर ती काय परंपरा केली तरी म्हणजे आपल्या कुलपुरुषाची परंपरा याही खेळातून दाखवून दिलेली आहे. इतकी परंपरा पाहायची असते. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत या परंपरा पाहायला लागलेल्या आहेत. आता एक विषय अडचणी राहतो. आता नावामध्ये मोठा मोठा विषय राहून गेला की सगुणामध्ये नाव असतं, निर्गुणात नाव आहे का? निर्गुणात नाव नाही आहे, सगुणात नाव आहे. मग त्या कोदंडधारी देवाला नाम म्हणून आहे आणि आपल्याला नाम नाही आहे ना. पण त्या कोदंडधारी देवाला आम्ही नाम म्हणतो आणि आम्हाला नाव म्हणतो. या फरक काय? यात काय अंतर आहे? या दोन्हीमध्ये अंतर आहे का? अंतर तर जरूर आहे, पण दोघेही सगुणातल्या देवाला नाव दिलं जातंय किंवा नाव म्हटलं जातंय. तर त्या नाव आणि नाम यात फरक काय आहे? आपण चिंता करा. आणि दुसऱ्याचं चिंतन करणारे चिंतन करतच असतो, करायचं असतं. की बोलणं पतीची मता अनुसरून वागे पतिव्रता अनायासे आपल्या हितात आलेली पाहिजे. माऊलीने सांगितलेलं आहे पत्नीनं पतीचं चिंतन करायचं आहे. तिथं देव मी कुठल्या बाकीचं नाहीये. आता आवड म्हटलं असं सुद्धा पती देव असा शब्द जर आहे तर त्या पतीचं चिंतन नाही का होणार? व्हायला पाहिजे. आपल्या परंपरेमध्ये आता थोडासा विचार होतोय, पण देशमुख महाराजांच्या आईचं उदाहरण आहे. वारकरी संप्रदायामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर प्रेत रूप झाला आत्मा नावाचा एक अभंग आहे, तो म्हटला जातो. पहाटेच्या वेळेला तो अभंग त्याच्या कानावर ज्या क्षणी हा अभंग कानावर आला त्या क्षणी त्याने देत होता. आता हा अभंग काय येतो याचा अर्थ माझे मालक गेलेले आहे आणि दोघांची यात्रा एका दिल्लीवरनं निघालेली होती. हे पाठीवरच आहे. सांगायला सुद्धा जावं लागलं पुढे. ते गेले म्हणून सांगायला नाही. हा अभंग का आला या विचारातून त्यांनी देत होता. किती उदाहरण आम्ही म्हणतो कलियुग आहे, पण कलियुगात सुद्धा अशा घटना धर्म टिकवून राहिलेले आहे ते म्हणतात आहे. आणि हा धर्मच आम्हाला काढणार आहे, बाकी कोण काढणार नाही. तर नाम आणि नाव ह्याच्यामध्ये आपल्याला जो फरक आहे तो जमीन आसमानाचा फरक आहे. काय फरक आहे? एक धरलं असताना तरुण जात ते आहे नाम आणि एक धरलं असताना बुडतो भवसागरामध्ये ते आहे अहंकार वाढतो. नाम धरल्यानं अहंकार वाढतो ना. हे जे आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये मायग्रेट वापरतो ते जे फरक आहे ते लक्षात घेण्यासारखे फरक आहे. ते ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतात त्यावेळेला आपली वाटचाल योग्य होते.
आपण सगळ्यांनी एक आता आवाजपर्यंत मी पण 13 अक्षरीचा जप इथं झालेला आहे. त्याला कशी उत्पत्ती झाली याचं काय आहे का माहिती? थोडक्यातच नको, अधिकार द्यायचा करू उपद्यायचा असं आपल्याला ज्यानं द्यायचं त्याचाही अधिकार पाहायला लागतो आणि ज्याला द्यायचं त्याचाही अधिकार पाहायला लागतो. तथा रामाच्या लंकेच्या विजयानंतरची आहे. लंकेचा विजय झाल्यानंतर एक रामाच्या अयोध्येतल्या मंत्रिमंडळानं ठराव केलेलाच होता, प्रभू राम आलेले आहेत, त्यांनी ठराव सादर केलेला आहे की असं आहे, तुम्ही इतके दिवस बाहेर होता, वनवासात होता, आता विजय घेऊन आलेले आहात, तर आपण एक विजयोत्सव साजरा करूया. हे बजेट आहे असं त्यांनी सांगितलं. त्याला प्रभू रामाने मान्यता दिलेली आहे. दिवस ठरलेला आहे, सगळ्या राजांना त्याची आमंत्रण गेलेली आहे. त्यांच्या मानवराप्रमाणे त्यांना राहण्याचे तंबू घातले गेलेले आहे आणि एक मीटिंग हॉल सारखा एक तंबू टाकलेला आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक राजाला सिंहासनाचं दर्शन होईल, प्रभू रामाचं दर्शन होईल अशी व्यवस्था केली गेलेली आहे. आणि मधनं येण्या जाणाऱ्यांना रस्ताही ठेवला गेलेला आहे. दिवस ठरलेल्या दिवशी आदल्या दिवशी सगळे राजा आपापल्या नवाजगाचा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. पोहोचल्यानंतर पुढे बघायची आसन व्यवस्था त्यांनी मांडलेलीच होती. त्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या स्थानावर सगळे राजे विराजमान झालेले आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा आलेले आहे. आता सगळ्याला सुरू करायचे, पण गुरुशिवाय सभा चालू कशी करायची? म्हणून विश्वामित्रांची वाट बघत होते. तोपर्यंत नारावता ललकारी आलेली आहे की विश्वामित्र गुरु आ रहे हैं. आता हिंदीमध्ये जातो मला आधी ललकारी आहे, त्यावेळी त्यांनी समजून म्हटली नव्हती, पण अशी आज ललकारी दिली गेली की येत आहे म्हटलं. सगळे राजे काठ टवकारून ते बघायला लागले, डोळे फाडून बघायला लागले की कोणीकडनं येत आहे. तोपर्यंत ते ज्या रस्त्याला येत होते त्या रस्त्याच्या बाजूला बसलेला एक राजा उभा राहिला नाही. बाकी सगळ्या राजांनी उत्थापन देणं हा आपला सन्मान देण्याचा एक महत्वाचा भाग होता. सगळे राजे उभे राहिलेले होते. एकच राजा होता, बसून होता. विश्वामित्र इकडं आता बघत यायला लागलेले आहेत आणि त्या राजापैकी नेमके आले आणि त्यांचा राग मस्तकाला चढलेला आहे. रामा तरी हात मारली. राम बरोबर उभे राहिलेलेच होते, परत आलेले विश्वामित्रांकडे. काय झालं? काय म्हणाले, अरे माझा अपमान केलेला आहे, तू ह्याला शिक्षा करणार का मी करू? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना किती बॅलन्स माइंड असेल पाहतोय. तिकडं तर विजयोत्सव चाललेला आहे आणि इकडं तर शिक्षा करून त्याला डाग लावायचा आहे, काजळ लावल्यासारखं आहे. काय करायचं प्रश्न पडलेला होता. त्यांनी सांगितलं की काही नाही म्हणाले, मी ह्याला शिक्षा देतो, पण हा विजयोत्सव पार पडू नये. ठीक आहे, काय देणार शिक्षा? विश्वामित्र विचारतात. त्याचा आवाज वरच्या पट्टीतला आहे आणि विचारतात काय देणार शिक्षा? त्याला मी मृत्यूदंडाची शिक्षा देतो, कारण गुरुचा अपमान केलेला आहे, मृत्यूदंडाची शिक्षा देतो. ठीक आहे, ते राजानं ऐकलं. आता राजाची अवस्था काय झाली? एक वचनी प्रभू रामचंद्र हे शिक्षा देत आहेत, तुझा मृत्यूदंडाची मरण जवळच्या लाभ पाहिजे फक्त 4 दिवसांना देणार आहे, विजयोत्सव पार पडल्यानंतर देणार आहे. त्यावेळेला नेमकं सगळे राजे मौज मजा करायला लागले आहेत. करमणुकीचे सगळे त्यातून तिथं होते. खाड्या पिण्याचे सगळ्या वस्तू होते, बुफे ते सगळं होतं. ज्यांना पाहिजे त्यांना खावा, जे पाहिजे त्या माणसाला अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. पण ह्या राजाला समोर वाघ मरला आणि शेळी पुढं कोळी वैरण टाकली काही नाही. तसं ह्या राजापुढं मरण दिसतंय. त्याला एवढं सगळं असून सुद्धा काही कशातही रस राहिलेला होता. का? मला पाचव्या दिवशी सगळ्यांनी जायचं आहे. होता एक दिवस ओरडला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पोटात काही नाही, सगळं आस्तार काय झाले. हे सगळ्यात वाईट आहे की नाकाचं वास असायला पण काहीच जात नाही. काय करायचं? सगळ्यात वाईट असतं ना. आपण जरासं वडापावाचा कुठेतरी वास आला तर थांबतो का? लगेच त्या गाण्याचं आठवण येतं ना. तर इथं तसं झालं. तर आता खाता जर काही होईना, तोंडात इच्छा सगळ्या गेलेल्या आहे. काय करायचं? मरण आलेलं आहे, मृत्यू साचा समोर उजाड आलेला आहे, 5 दिवस उजाडलेला आहे. प्रभू रामचंद्र पहाटे नेहमी उठत होते. किती वाजता? प्रभू रामचंद्रांची जी दिनचर्या बघण्यासाठी पहाटे 3ला ते उठत होते. उठल्यानंतर काय करायचं?
नवरं वगैरे म्हणायचं, घराला वगैरे म्हणायचं आणि शेवटी आरशामध्ये तोंड पाहायचं. का आरशामध्ये तोंड पाहायचं? आपल्यालाही करण्यासाठी आहे की करायला पाहिजे. खरं तर रामानं सांगितलेले आरशात तोंड बघा. का बघा? दिवसभरात एखादा काही वाईट प्रसंग घडला, कोणाचं तोंड म्हटलं बघितलंय म्हणायची पाळी एवढं आपलं तोंड येईल का? एवढ्या प्रकारे सांगितलेलं रामाच्या त्याने सगळं आपलं नाच आवरलेलं आहे. नाच संध्याकाळी वर्णन केलं, पूजापाठ केलेला आहे आणि दरबारावर येऊन बसलेले आहे. लक्षात आलेलं आहे की आज आपला 5वा दिवस आपल्याला राजाला शिक्षा द्यायची आहे. त्या राजाला तरी लंकारी दिलेली आहे. तो राजा तिथे कसा होता आला त्यांनी चार्जशीट वाचून दाखवलं की तू असा असा गुन्हा केलेला आहे, या गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे, तुला काही तुझं म्हणणं मांडायचं आहे का? आपल्याला माहिती पद्धत आहे. तसं त्याला विचारलं काय बोलतोय, काय बोलायला तोंडात शब्द यायला काय बोलत काही बोलणार नव्हतं. त्यावेळेला रामाने म्हणाले मी क्षत्रिय आहे, तू क्षत्रिय आहे, क्षत्रियांचा नियम आहे, मी रथावर आहे, तू रथावर चल आणि तर मला तुला मृत्यूदंड देता येईल. हा इतका गणित का झालेला होता, कारण कुठलं रथावर बसायचं काय होतं काय माहिती नाही. तोपर्यंत प्रभू रामचंद्र सज्ज झालेले आहेत हे बघितलं. मात्र मारुतीराय त्या ठिकाणी आलेले आहे. त्या मारुतीरायाने काय केलं? मारुतीरायाने त्या राजाला उचलून आपल्या डाव्या खांद्यावर घेतलेला आहे. प्रभू रामचंद्राने बघितलं आता माझ्या पक्षाचा मुद्दा फिरून झाला का काय? त्या पक्षात केलेलं काय मागणार? याचा स्वभाव कुठला आहे? पक्ष बदलणं, उड्या मारणं असं होतं ना मारुतीचं. त्याप्रमाणे त्याचा घोड्या मारत त्याचा पक्ष बदलला नाही. त्याच्या डोक्यात विचार करताय तोपर्यंत त्याने एक बाण काढलेलं आहे आणि बाण केल्यानंतर ते बाण सोडणार आहे. पण तोपर्यंत गणित गाजर झालेला तो राजा आहे, त्याचा डाव्या खांद्यावर घेतल्यामुळे उजवा हा मारुतीच्या तोंडासमोर आलेला आहे. मारुतीने त्यांना आता 2 अक्षरी मंत्र दिला. अधिकार त्यांचा गुरु उपदेश 2 अक्षरी मंत्र दिला. राजानं कसं तरी त्या फुटफुटायला सुरू केलं. प्रभू रामांचा बाण निघाला तरी त्यातनं तू करत आला, पण तो त्या राजाला लागला नाही, मारुतीच्या पायाशी पडला. आणखीन आश्चर्य वाटलं रामाला. हा माझा म्हणवता आणि काय त्या राजाला सांगितलं की जेणेकरून माझा एक वाणी मला म्हणवता आमचा कसा वाईट होतो देवाला झाला कसा असतो. मला एक वाणी एक वचनी म्हणवतात आणि माझा एक बाण फुकट गेला. आणखीन राग वाटलेला. अहंकारानं रागाची उत्पत्ती आणखीन होत असते. त्याप्रमाणे दुसरा बाण काढलेला आहे, त्याच्यानंतर शक्तीची योजना केलेली आहे आणि आता तो सोडणार. तोपर्यंत राजाला हुशारी आलेली आहे. रामाचा आणि एक बाण फुकट गेला, त्याला हुशारी आलेली आहे. त्याला दुसरा बाण रावण असं सोडल्यापर्यंत त्याने मारुतीच्या तोंडाजवळ आपला कान नेलेला आहे. मारुतीने आता त्याला 4 अक्षरी जप सांगितलं. अधिकार वाढलाय, पहिलीच आता 5वी झालाय ना. अधिकार वाढल्यामुळे त्याला अभ्यासक्रमही वाढवलाय. पण त्यामुळं तो राजा तो जप करायला लागलेला आहे. व्हायला लागलाय, करायला लागलाय म्हटलं व्हायला लागलेला आहे. मनाच्या भीतीपोटी माणूस करत असतो. त्याप्रमाणे हे झालेलं बघितलं. रामाचा दुसरा बाण सोडला, मात्र त्याच्या एका अस्त्राची योजना केली होती, तो सोडला आणि तो बाण आता मात्र मारुतीच्या पायाशी सुद्धा आला नाही. राम आणि तो राजा याच्यामध्ये मारुती आणि राम याच्यामध्ये तो पडलेला आहे. आता दुसरा बाण वाया गेला. काय अवस्था झाली होते? त्याप्रमाणे रामाची अवस्था आणखीन तापलेला आहे. आता तिसरा बाण पडून त्याच्यावर शक्तीची योजना करायची. तिसरा बाण त्याने हातातून काढलेला आहे, शक्तीची योजना करायला लागलेला आहे. तोपर्यंत राजाला 50% हुशारी आली. 2 बाण फुकट गेले ना. हुशारी आल्याचा परिणाम काय झाला? राजाला आता मारुतीच्या तोंडाची कान नेलेलं आहे. कान नेल्यानंतर मारुती त्याला आता म्हणाला हे प्रकरण आता आपल्या आवाक्यात आलेलं आहे, याला जरा मोठा जप दिला पाहिजे. मारुतीला त्याला 13 अक्षरी नाम दिलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि सांगितलं त्याप्रमाणे त्याला राजा मार्ग दिला. आता शक्ती असलेला तो बाण रामाच्या कोणामधून बाहेर पडला आणि रामाच्याच बाहेरची पडलेला आहे. पुढे मारुतीपर्यंत मध्ये सुद्धा जाऊ शकला नाही. आता म्हणाला काय त्याने, आता मला ब्रह्मास्त्राची योजना करावी लागेल. म्हणून प्रभू रामचंद्राने आता 4था बाण काढायचा आणि त्या ह्याला लावायचा, ब्रह्मास्त्र सोडायचा असा विचार केला. मात्र तोपर्यंत राजानं मारुतीपुढे कान दिलेलं आहे. मारुतीने आता त्याला 32 अक्षरी जप दिलेला आहे.
आणि 32 राजाला जग सुरू केला. आता 75% जगण्याची आशा निर्माण झालेली होती. पण आता 32 जग करायला लागलेला आहे. राम आपला प्रयत्न करतोय, त्याला बाणाचं बाण सुद्धा देण्यात आलं. काय झालं, काय मागून काय सांगितलं, 5 मिनिटं मागून वाट बघितलेली आहे आणि राजाला खाली उतरवलं आणि परत कुठे गेलेला आहे, रामाकडे गेलेला आहे का, बरोबर ना. ऐकलं छोटे असावे सावधान मारुती परत गेला का, कसा जाईल, पुढ्या परत जाईल ना. तुम्ही होय कसं म्हणतो, आडवायला पाहिजे, वस्त्याला आडवता आलं पाहिजे होताना, तिथे लक्ष द्या कधी जातात असलं पाहिजे. तर गेला आणि गेल्यानंतर रामाचे पाय धरलेले, रामाला पहिल्यांदा लाथाडलं, पुन्हा तू उड्या मारून माझ्या बघायला तुला काय आलं, लाथाडला तरी पण याचं पाय सोडले नाही. आम्हाला म्हणाले नाटक करायचं होतं, काय नाटक करायचं, आणि कोणा याच्यावर वापर सुचवला, पहिल्या मोठा कलाकार असतो ना, त्यावेळेला माझं म्हणाला आणखी नाही कळ लावणारे कोण, त्यांनी काय केलं, त्याने आणि मी नाटक केलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात किती जणांना वाचवलं, जन्ममरणाच्या पेराचं किती जणांना वाचवलं, थोडे लोक आहेत रावणासारखे आहेत, सोबत जण ह्या लोकांना वाचवलं, पण तुमचं नाव किती जणांना टाळतं हे मला दाखवायचं होतं, आम्हाला दाखवायचं. काय सांगितलं मला, पहिल्यांदा मला 2 रुपये नाव दिलं, घाबरलेलं होतं, त्याला आत्महत्या काय काय राम 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 राम. आपण पहा कुठे विजेच्या ठिकाणी जायला सांगितलं की पहिले स्वतः काय होतं, राम 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 म्हणून जातो तिथे, तसं त्याला राम राम म्हणायला सांगितलं. नंतर काय सांगितलं, नंतर सांगितलं मला सीताराम सीताराम, 4 अक्षर दिलेलं आहे. आधी सीतेला पुढे गेलंय आणि नंतर रामाला आहे, आधी सुरू झालेले पुढे काय केलं, श्रीराम जय राम म्हणा की, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तिसरं झालं म्हणाले आणि पुढे काय केलं, की जेणेकरून मला धनुष्याला बाण सुद्धा निघाला नाही. काय केलं तर काय सांगितलं, सांगतो मला त्याला जप करा. काय सांगितलं तर त्याला मी 32 अक्षराला जप सांगितलं. असं कोणता आहे सांगतो म्हणाले, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. याचा पहिल्यांदा अर्थ आहे या गोष्टीचा की ज्याची जी भावना आहे, जी ताकद आहे, जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेनुसार जर तो करत गेला तर त्याला पूर्ण बळ प्राप्त होतं. श्रद्धा वेळेस कर्म केलं तर त्याला काहीही प्राप्त होत नाही. तेव्हा आपण कोणताही कर्म करा, गीतेच्या 17व्या अध्यायात श्रद्धात्रय विभाग म्हणून 17वा अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं शेवटचा श्लोकात, अश्रद्धया भूतन तपस्तपन कृतजय असंच इत्युच्यते पार्थ त्याच्यातच प्रयत्न होणं. श्रद्धेशिवाय जर काम केलं तर त्याचं कुठलंही फळ आपल्याला मिळते. फळ निर्माण होते का, निर्माण जरूर होतं, पण ते आपल्याला मिळते, ते अधर्माला जातं आणि अधर्म फोपावतो. एवढ्याकरता जे काही कर्म करायचं आहे, यज्ञ यागाने कुठलंही कर्म असेल ते सगळं श्रद्धापूर्वक करा. आणि त्रास देणारा सुद्धा श्रद्धा असेल तर द्या, असं तर देऊ नका. त्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा, यामुळे वाटण करा. भगवंत सगळ्यांकडून आपल्या सर्वांची ही नौका आहे, या बहुतांश पार व्हावी एवढीच प्रार्थना देवीजवळ करूया. आणि आपण या ठिकाणी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा